नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, जी काही राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राबवण्यात येत आहे, या योजनेचा जी आर हा प्रस्तावित करण्यात आलेला आहे। तर कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेतला जाईल किंवा कशा प्रकारे कोणकोणती डॉक्युमेंट लागतील, किती रक्कम दिली जाणार आहे, कोणकोणती याच्यामध्ये सामग्री दिली जाणार आहे, याबद्दलची संपूर्ण आणि ए टू झेड आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत मित्रांनो। तर नक्की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्यातील 65 वर्ष वय त्यावरील ज्येष्ठ नागरिकासाठी जी काही राज्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे, तर याच्यासाठीचा जो काही हा जी आर आहे तो प्रस्तावित करण्यात आलेला आहे की 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परतत्वे येणारे अपंगत्व आणि अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योग्योपचार केंद्र इत्यादीद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर जो काही नुकताच प्रविष्ट करण्यात आलेला आहे तो आहे बघा 6 फेब्रुवारी 2024 हा जी आर आहे। तर या जी आरच्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता याबद्दलची याच्यामध्ये माहिती आहे की कशा प्रकारे तुम्हाला थेट DBT मार्फत जी काही रक्कम दिली जाणार आहे आणि कोणकोणते तुम्ही याच्यामध्ये यंत्र घेऊ शकता त्याबद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो। तर आपण ती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर तुम्ही पाहत असाल की सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ही 11.24 कोटी इतकी आहे। त्यापैकी सद्यस्थितीस जे काही 65 वर्ष व त्यावरील अंदाजित एकूण 10-12% ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे 1.25% एवढी रक्कम ही जे काही ज्येष्ठ नागरिकांची आहे तर त्यांच्यासाठी ही योजना आहे। तर या योजनेअंतर्गत जो काही महत्त्वाचा जी आर असतो आणि महत्त्वाच्या जी आरमध्ये शासन निर्णय हा फार महत्त्वाचा असतो। तर आपण हा शासन निर्णय पाहणार आहोत की राज्यातील 65 वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परतत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठीचा हा जो काही मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत यानुसार त्यांना लाभ दिला जाणार आहे आणि याच्यासाठीच हा जी आर प्रस्तावित करण्यात आलेला आहे। तर आपण याच्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता जे काही महत्त्वाची माहिती आपण ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर अशा प्रकारे ही योजना आहे। तर या योजनेचे नाव काय असणार आहे की मुख्यमंत्री वयोश्री योजना, आणि या योजनेचे उद्दिष्ट काय आहे की 65 वर्ष वय झालेले जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत अपंगत्व किंवा अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने आणि उपकरणे खरेदी करण्याकरिता, तसेच मनस्वास्थ्य केंद्रे आणि योग्योपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रकमी म्हणजे 3000 रुपये पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण हे DBT मार्फत करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर या योजनेचे स्वरूप काय आहे की या सदर योजनेअंतर्गत पात्र किंवा वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार जे काही साहेबूत साधने आहेत ती उपकरणे खरेदी करता येतील। उदाहरणार्थ म्हणजे तुम्ही ते पाहू शकता, चष्मा असेल, श्रवणयंत्र आहे, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर आहे, फोल्डिंग वॉकर आहे, कमोड खुर्ची आहे, नी ब्रेस, तसेच लॅबर बेल्टसुद्धा आहे आणि सर्वायकल कॉलर इत्यादी वस्तू तुम्ही या योजनेच्या माध्यमातून तुम्ही खरेदी करू शकता। त्याच्यानंतर तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले, तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेले योग्योपचार केंद्र आणि मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल। जे काही हे केंद्र उभारण्यात येणार आहे त्या केंद्रामध्ये तुम्हाला सहभागी होता यावं लागणार आहे। त्याच्यानंतर निधी वितरण अर्थसहाय्य, तर राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून हे देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर थेट लाभ हे वितरण DBT प्रणालीद्वारे 3000च्या मर्यादेत निधी हा वितरित करण्यात येणार आहे। म्हणजे तुमचं जर आधार लिंक असेल त्या आधार लिंकच्या खात्यामध्ये डायरेक्टली 3000 रुपये हे ट्रान्सफर राज्य शासनाच्या मार्फत करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर आपण जी काही महत्त्वाची माहिती ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। राज्य नोडल एजन्सी यंत्रणा ही एक खूप महत्त्वाची आपण याच्यामध्ये माहिती पाहत आहोत की जी काही राज्य नोडल एजन्सी आहे यांना तुमच्याकडून म्हणजे प्रति लाभार्थी 200 रुपये हे घेतले जाणार आहेत। कशासाठी? तर प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करणे आणि लाभार्थ्याकडून आवश्यक कागदपत्राची तपासणी करणे किंवा लाभार्थ्याचे आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती गोळा करून घेणे इत्यादी कामे नोडल एजन्सी, केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था CP
SU माध्यमातून आयुक्त प्रत्येक समाज कल्याण याच्याकडून करण्यात येणार आहे. तसेच राज्यात शहरासाठी राज्यात नोडल एजन्सी असेल आणि आपल्या जिल्ह्याअंतर्गत सदर योजनेअंतर्गत लाभार्थीची निवड, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे ही समिती गठीत करण्यात येणार आहे. तर हे डॉक्युमेंट किंवा या योजनेविषयी जे काही डॉक्युमेंट लागतील त्या योजनेविषयी जे काही नोडल अधिकारी असतील ते प्रत्येक गाव पातळीवर येतील आणि जे काही पात्र लाभार्थी आहे त्यांच्याकडून या फॉर्मसाठी 200 रुपये हे घेतले जातील. तर अशा प्रकारे जे अधिकारी असतील ते नोडल म्हणजे गाव पातळीवर येतील आणि जे पात्र लाभार्थी असतील त्यांची नोंद हे करून घेतील. तर याच्यासाठी ते तुमच्याकडून 200 रुपये हे कदाचित घेऊ शकतात, अशा प्रकारे या GRमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानुसार लाभार्थ्याचे पात्रतेचे निकष, जर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक आणि ज्या नागरिकांना 31/12/2023 अखेरपर्यंत म्हणजे जो काही हा 2023चा डिसेंबर महिना होता, या डिसेंबरपासून जर 65 वर्षे पूर्ण होत असतील तर तेच हे ज्येष्ठ नागरिक पात्र असणार आहेत. म्हणजे 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील. आणि ज्या व्यक्तीचे वय वर्ष 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे हे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींचं 65 वर्षापेक्षासुद्धा जर जास्त वय झालेलं असेल त्याच्याकडे आधार कार्ड हे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ही एक महत्त्वाची माहिती, उत्पन्न मर्यादा, जो काही लाभार्थी असेल त्याची उत्पन्न मर्यादा ही 2 लाख रुपयापेक्षा कमी असायला पाहिजे, तेव्हा तुम्ही या योजनेचा लाभ घेणार आहात. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य आणि संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकाराची स्त्रोताकडून तसेच उपक्रम विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. म्हणजे जर कोणी एखादा पात्र लाभार्थी असेल तर त्यांनी जर अगोदरच शासनाकडून काही एखादी वस्तू जर एखादी उपकरण जर त्याला अगोदरच शासनाकडून मिळाली असेल तर त्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही आहे. त्याच्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात 3000 रुपये थेट लाभ म्हणून हे जमा करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे ही योजना आहे. या योजनेसाठी जी काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत. तर निवड निश्चित केलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% ही महिला असतील. आणि योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे तर आधार कार्ड लागेल, मतदान कार्ड असेल, राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स असेल, पासपोर्ट आकारचे 2 फोटो लागतील आणि स्वयंघोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे ही तुम्हाला लागणार आहेत. त्याच्यानंतर पोर्टल तयार करणे, तर जास्त काही याच्यामध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही आहे की लवकरच CPSUच्या माध्यमातून राज्य शासन एक नवीन पोर्टल हे लॉन्च करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन या वयोश्री योजनेसाठी म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी तुम्ही जाऊन अप्लाय करू शकता. अशा प्रकारचं नवीन पोर्टल हे उभारण्यात येणार आहे. ते सांगितलेलं आहे की पोर्टल तयार करणे, राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान या महामंडळाकडून एक नवीन पोर्टल हे तयार करण्यात येणार आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन या योजनेसाठी अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारची ही योजना आहे आणि या योजनेबद्दल जी काही महत्त्वाची माहिती ती जाणून घेण्यासाठी याच्यामध्ये प्रयत्न आपण केलेला आहोत. तर अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे पॉईंट होते ते आपण बघितलेले आहोत. अजून नियंत्रण आणि मूल्यमापन याच्यामध्ये काही महत्त्वाचं नाही आहे. योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे, तर राज्य शासनाच्या मान्यतेने समतीने अंमलबजावणी यंत्रणा या योजनेची व्यापक प्रसिद्धी करतील. याच्यामध्ये पण काही त्यांनी फार महत्त्वाचं सांगितलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. जे कोणी पात्र लाभार्थी असतील, जे काही 65 वर्षे पूर्ण झाली असतील असे वयोवृद्ध व्यक्ती असतील किंवा महिला असतील, यांना चांगल्या प्रकारे शासनाकडून हा लाभ दिला जात आहे. लवकरच हा पोर्टल लॉन्च करण्यात येईल महामंडळाकडून आणि या पोर्टलवरती तुम्ही डायरेक्टली लगेच ऑनलाईन अप्लाय करा. त्याच्यानंतर गाव पातळीवरती नोडल अधिकारी येतील. जे काही पात्र लाभार्थी असतील त्याची स्क्रीनिंग किंवा ते खरंच पात्र आहेत का, त्यांना हे आजार आहे का हे ते बघितलं जाते आणि त्याच्यानंतर तुमची नोंद ही त्यांच्याकडून केली जाईल आणि त्यांना 200 रुपये हे तुम्हाला द्यावं लागणार आहे. अशा प्रकारे GRमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारची माहिती आपण या GRच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहोत की जो काही हा महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यामध्ये लागू करण्यात आली आहे आणि या अंतर्गत जे काही पात्र लाभार्थी असतील यांना एक चांगल्या प्रकारचा लाभ हा मिळणार आहे. आणि DBT मार्फत जो काही तुमचा आधार लिंकचा बँक अकाउंट असेल त्याच्यामध्ये 3000 रुपये हे राज्य शासनाकडून ट्रान्सफर करण्यात येणार आहे. तर तुम्ही
जर पात्र असाल, जर एखाद्या व्यक्तीला खरंच आजार असेल काही आणि त्या वस्तूची गरज असेल, तर तुम्ही या योजनेचा खूप चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकता. जे काही आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली योजना आहे. राज्य शासनामार्फत एक चांगली योजना हे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा एक निर्णय खूप मोलाचा ठरला आहे आणि या अंतर्गत खूप लोकांना याचा फायदा होणार आहे. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या वयोवृद्ध आजी आजोबांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण ही माहिती कळेल की कशाप्रकारे या योजनेचा लाभ हा आपल्याला घेता येणार आहे. याबद्दलची संपूर्ण आपण टोटल माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत. तर नक्की आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.